तुमच्या बाईकची चैन लूज झाली आहे, चालताना ती सारखी पडते, यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण पाहणार आहोत हिरो पॅशन या गाडीचं पूर्ण चैन किट कसं बदलायचं ते. अशा प्रकारे आपण गाडी पाहू शकता. या गाडीची पूर्ण चैन किट लूज झालेली आहे, त्याचबरोबर सेटिंग पूर्ण एंड झालेली आहे. अशा प्रकारे आपण पाहू शकता चैन पूर्णपणे लूज झालेली आहे. यामुळे गाडी चालू असताना चैन आवाज करते, त्याचबरोबर अचानक ती स्पॉकेटमधून बाहेर पडते. अशा प्रकारे चैन पडते, यामुळे गाडी अचानक मोठा अपघात होऊ शकतो. तर मित्रांनो, चैन स्पॉकेट खराब झालेला आहे, यासाठी आपल्याला चैन स्पॉकेट बदलायचे आहे. तर चैन स्पॉकेट बदलण्यासाठी सर्वात अगोदर आपण गाडीचं मागचं चाक खोलून घेऊया. तर मित्रांनो, आपल्याला मागचं चाक खोलण्यासाठी सर्वात अगोदर गाडीचं व्हील एक्सेल, त्याचबरोबर ब्रेक रॉड नट व तसे ड्रम बोल्ट नट खोलावे लागतील. तर अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप तिन्ही नट खोलून घेऊया. तर मित्रांनो, आपल्या गाडीचं चैन स्पॉकेट किट कसं गेलं हे ओळखायचं असेल तर चैन स्पॉकेट मागील दात्रे टोकदार झाल्यास किंवा चैन आवाज मारत असल्यास, सेटिंग पूर्ण एंड झाली असल्यास आपल्या गाडीचं चैन किट बदलणं महत्त्वाचं असतं. यामुळे गाडीचा पिकअप कमी होतो, त्याचबरोबर चैन आवाज मारते. अचानक चैन पडल्यामुळे अचानक आपला अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे गाडीचं चैन किट प्रत्येक सर्व्हिसिंगमध्ये चेक करणं किंवा ते टाईट करणं फार गरजेचं असतं. अशा प्रकारेच व्हील खोलल्यानंतर आपल्याला चैन खोलायची आहे. चैन खोलण्यासाठी चैन लॉक अशा प्रकारे काढून घेऊया. तर अनेक मित्र म्हणतात की चैनची एक कडी कमी केल्यानंतर चैन चालू शकते. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्या गाडीचं चैन स्पॉकेट किट योग्य असेल तर कदाचित चैन कडी कमी केल्यामुळे भागू शकतं, पण सेफ्टीसाठी किंवा सुरक्षिततेसाठी आपल्या गाडीचं चैन किट बदलणं महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपण हिरो कंपनीचं ज्युनियर चैन किट बदलत आहोत. तर या चैन किटमध्ये तुम्हाला मागील स्पॉकेट, त्याचबरोबर पुढील स्पॉकेट, पूर्ण चैन ही मिळते. अशा प्रकारे आता आपण चैन किट बदलण्यासाठी मागचं स्पॉकेट खोलून घेऊया. अशा प्रकारे 4 बोल्ट खोलल्यानंतर आपण स्पॉकेट खोलूया. यानंतर आपण नवीन मागील स्पॉकेट फिट करूया. अशा प्रकारे स्पॉकेट फिट केल्यानंतर स्पॉकेट नट टाईट करून घेऊया. योग्य टॉर्कनुसार स्पॉकेट नट टाईट केले आहेत. यानंतर आता आपण व्हील बसवण्या अगोदर मागील स्पॉकेट लावून घेऊया. स्पॉकेट जोडण्या अगोदर आपण स्पॉकेटमधील बेरिंग ही चेक करूया. अशा प्रकारे स्पॉकेटमधील बेरिंग चेक केल्यानंतर आपण मागील स्पॉकेट योग्य फिटिंग करूया. योग्य नट फिटिंगच्या आधारे आपण स्पॉकेट नट हलक्या हाताने फिटिंग करूया. त्याचबरोबर त्याला योग्य ऑइलिंग करून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला स्पॉकेट नट फिट केल्यानंतर तो हलक्या हाताने थोडा टाईट करून घ्यायचा आहे. यानंतर मागील चाक बसवण्या अगोदर आपल्याला चाकाचे व्हील बेरिंग, त्याचबरोबर ड्रम रबर चेक करणे महत्त्वाचे असते. यानंतर योग्य चेक केल्यानंतर अशा प्रकारे आता आपण व्हील बसून घेऊया. अशा प्रकारे आपण व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे आपण मागील व्हील बसून घेऊया. यानंतर ग्रीसिंग केलेला एक्सेल अशा प्रकारे फिट करून घेऊया. फिट करताना चाकाचे डिस्टन्स योग्य पद्धतीने बसवणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे व्हील बसवल्यानंतर आपण एक्सेल नट लावून घेऊया. यानंतर आता आपण चाकाचा एक्सेल बोल्ट, त्याचबरोबर ॲडजस्टर नट, ड्रम बोल्ट आणि ब्रेक रॉड फिट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण सर्व नट स्टेप बाय स्टेप योग्य पद्धतीने फिट करून घेऊया. यानंतर मित्रांनो, आपण पुढील स्पॉकेट खोलून त्या जागी नवीन स्पॉकेट टाकूया. अशा प्रकारे पुढील स्पॉकेट लावल्यानंतर स्पॉकेटवरील लॉक फिट करून दोन्ही नट योग्य पद्धतीने टाईट करून घेऊया. या ठिकाणी जास्त प्रमाणात ग्रीस साचल्यामुळे या ठिकाणी ऑइल तयार होते, ते आपण साफ केल्यानंतर योग्य पद्धतीने पुढील स्पॉकेट फिट करूया. त्याचबरोबर स्पॉकेटवरील नट योग्य टॉर्कनुसार टाईट करून घेऊया. आता आपल्याला चैन टाकायची आहे. अशा प्रकारे आपण नवीन चैन फिट करून घेऊया. नवीन फिट चैन करताना मित्रांनो,
चेन लॉक योग्य पद्धतीने किंवा योग्य डायरेक्शनला लावणे महत्त्वाचे असते. चुकीच्या डायरेक्शनला लावलेलं चेन लॉकमुळे गाडी चालताना लॉक चेन पत्रांना घासून ते निघण्याची शक्यता असते. यामुळे आपली चेन तुटू शकते. तर अशा प्रकारे योग्य डायरेक्शनला चेन लॉक फिट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण चेनचे लॉक फिट केलेले आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारे चेन लॉक योग्य फिटिंग केले आहे. यानंतर आपण योग्य चेन ॲडजस्ट करून घेऊया. मित्रांनो, चेन ॲडजस्ट ही 20 mm ते 30 mm या दरम्यान पाहिजे. यानंतर आता आपण चेन ॲडजस्ट केल्यानंतर आपण रिअल व्हीलचे नट योग्य पद्धतीने योग्य टॉर्कनुसार आता टाईट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण चेन सर्व बोल्ट टाईट करून घेऊया. यानंतर आपण ड्रम बोल्ट व्हील एक्सेल नट टाईट केले आहेत. यानंतर आपण रिअल ब्रेकही चेक केलेला आहे. अशा प्रकारे आता आपण हिरो पॅशन या गाडीत चेन किट फिट केलेलं आहे. मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे गाडीचं योग्य चेन प्ले आपण ठेवलेला आहे. अशा प्रकारे आता आपण सर्व चेन फिटिंग केल्यानंतर आपण गाडीचं फ्रंट चेन पॉकेट कवर फिट करूया. अशा प्रकारे आता आपण चेन पॉकेट कवर लावून घेऊया. यानंतर पॉकेट बोल्ट लावून घेऊया. यानंतर आपण चेनचे कवरही लावूया. अशा प्रकारे मित्रांनो, आपण हिरो पॅशन प्रो या गाडीचं चेन किट बदललेलं आहे. तुम्ही तुमच्या गाडीचं अशा प्रकारे चेन पॉकेट बदलू शकता. अशाच बाईक रिपेअरिंग व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.